चला तर मंडळी, आज आपल्याला मेथीचे लाडू कसे करायचे आहेत ती पद्धत मी तुम्हाला शेअर करणार आहे. मी माझ्या पद्धतीने इथे मेथीचे लाडू शेअर केलेले आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. आणि हे बघा असे लाडू झालेले आहेत. तर मी कशा पद्धतीने लाडू तयार करते बघूया आपण. सुरुवातीला मी अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. आता हे तुम्ही 1 किलोच्या प्रमाणातही तुम्ही हे घेऊ शकता. हेच प्रमाण तुम्ही डबल करू शकताय. तर सध्या मी तर हे अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे. खारीक आणली की अगोदर ती अशी फोडून घ्यायची, त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या. त्यानंतर या खारीकचे छोटे छोटे तुकडे करायचे, जेणेकरून आपल्याला आपल्या मिक्सरमध्ये घरीच काढता येईल. जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये तुम्ही हे घरीच ग्राइंड करू शकता. पण मिक्सरवरती होणार नाही तर तुम्ही बाहेरून दळून आणू शकता. अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर आता अर्धा किलो खोबरं आहे, तर त्यामध्ये मी 350 ग्रॅम खोबरं हे बारीक चॉप करून घेणार आहे, जे आपल्याला खारीक आणि खोबरं यासोबत दळून घ्यायचं आहे. कारण की नुसती खारीक जर दळली तर ती भांड्याला चिटकते, त्यामुळे खोबरं आणि खारीक हे दोन्ही मिक्स करून आपल्याला दळायचे आहे. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे दोन्ही मिक्स करायचे आहे. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला पल्स मोडवरती अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर मग बारीक करायचे आहे. जास्तही जाड ठेवायचे नाही आणि जास्तही बारीक करायचे नाही. मीडियम पद्धती ठेवायची आहे आपल्याला. आणि खारीक ही घेताना नरमच घ्यायची, जास्त कडक घ्यायची नाही. नरम खारीक ही उलट लवकर दळल्या जाते. तर बघा अशा पद्धतीने फूड प्रोसेसरमध्ये मी घरीच हे सर्व ग्राइंड करून घेत आहे. हे ग्राइंड केल्यानंतर आपल्याला यामध्ये लागणारे सर्व पदार्थ आपल्याला काय काय लागणार आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगते. तर इथे तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता घेऊ शकता. तुम्हाला यामध्ये कुठले ड्रायफ्रूट्स किंवा ज्या आपल्या शरीराला पोषक गोष्टी आहेत त्या घ्यायच्या, तर ते तुम्ही घेऊ शकता. इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. मेथी ही प्रथम आपल्याला भाजून घ्यायची आहे थोड्याशा तुपावरती. त्यानंतर ती ग्राइंड करून घ्यायची आहे. आता इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक चॉप केलेले आहे, कारण की ते आपल्याला ग्राइंड करताना मग ते व्यवस्थित ग्राइंड होतात. तर अशा पद्धतीने तेही 2-3 मिनटं भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहे इथे, पांढरे तीळ ज्याला बोलतो आपण. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण करू शकता. आणि इथे 100 ग्रॅम मी मखाना घेतलेला आहे. ते पण थोड्याशा तुपावरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे, कारण की ह्या दिवसामध्ये मखाना हा थोडासा नरम पडलेला असतो. तो आपण गरम करून घेतल्यानंतर तो कडक होतो आणि लवकर दळला जातो. त्यानंतर इथे 30 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. खसखस पण थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे, जास्तही भाजायची नाही. कुठलाही पदार्थ हा फक्त मॉइश्चर जाईपर्यंतच भाजायचा आहे. अति भाजल्याने त्यातील घटक तत्व निघून जातात. तर या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जो आपण खारीक खोबऱ्याचा चुरा केलेला होता तो आपल्याला थोड्या प्रमाणात घेऊन भाजून घ्यायचा आहे. तोही देखील जास्त भाजायचा नाही आपल्याला. 2 ते 3 मिनटाच्या वर कुठलाही पदार्थ भाजायचा नाही. त्यानंतर आता तुम्ही इथे डिंकाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण मी इथे 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. कारण की डिंक फार उष्ण असतो आणि आमच्या घरात जास्त उष्ण वस्तू चालत नाही, त्यामुळे मी थोडाच घेतलेला आहे. डिंक दळून घेतल्यानंतर चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि थोड्याशा कडक तेलामध्ये डिंक हा तळावा लागतो, नाहीतर तो कच्चा राहू शकतो. आता हा डिंक दळून झाल्यानंतर ग्राइंड केल्यानंतर त्यामध्ये खसखस टाकली. खसखस देखील आपण ग्राइंड करून घेतली. आणि भाजलेली मेथी ही पण आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे. आता ही भाजलेली मेथी ग्राइंड केल्यानंतर आपल्याला तुपामध्ये भिजू लावायची आहे, गावरान तुपामध्ये. म्हणजे ना आपले लाडू हे कडू होत नाहीत. म्हणजे मेथीचा जितका कडवटपणा असतो तितका कडवटपणा त्या लाडूला येत नाही, कारण की लहान मुलांना मेथी जास्त कडू लागलेले लाडू खात नाही. त्यासाठी आपल्याला ही मेथड फॉलो करायची आहे. आता मी 1 रात्र ते तसंच ठेवलेलं होतं. आता हा खारीक खोबऱ्याचा चूरा आहे, त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स ग्राइंड केलेले आहे, तर त्याची पावडर मिक्स केली. त्याच्यानंतर मग आपण मखाना आणि तीळ जे बारीक केलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे, कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ, मूग डाळीचं पीठ, पांढऱ्या उडीद डाळीचं पीठ, कशाचंही पीठ वापरू शकता, पण मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्याने आपल्या लाडूला बाइंडिंग छान येते. आणि जे आपण 350
ग्रॅम खोबरं जे आपण ग्राइंड केलेलं होतं त्यातलं 150 ग्रॅम उरलेलं होतं, ते आपल्याला फक्त किसून आणि भाजून घ्यायचं आहे. आणि इथे प्रत्येकी 50-50 ग्रॅम मी मगज बी आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या आपण इथे भाजून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे कुरकुरीत करायच्या, म्हणजे त्या ग्राइंड केल्यानंतर एकदम छान दळल्या जातात. ते पण आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करायचे आहेत. आणि याच्यामध्ये जो आपण खोबऱ्याचा चुरा भाजलेला होता तो पण टाकायचा आहे. त्याला काही ग्राइंड नाही करायचे, तो तसाच टाकायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे सर्व घटक आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता जी मेथी आपण एक रात्र भिजवलेली होती ती दुसऱ्या दिवशी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. जास्त भाजायची नाही, थोडीशी भाजायची. त्यानंतर मेथी काढून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटी करडईचं तेल वापरलेलं आहे. अगोदर आपण गावरान तुपामध्ये सर्व पदार्थ भाजून घेतले. इथे तुम्ही पूर्ण तुपही वापरू शकता, पूर्ण तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी फक्त भाजायला गावरान तूप वापरलं, कारण की मग सगळंच जर तूप वापरलं तर ते लाडू एकदम कडक होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे इथे मी तेल वापरलेलं आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याचं, करडईचं कुठलंही तेल वापरू शकता. मी इथे करडईचं तेल घेतलेलं आहे. आणि 1 वाटी तेलामध्ये आपल्याला 400 ग्रॅम गूळ इथे मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि गूळ घेताना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे खडे लवकर वितळले जातील. आता या मिश्रणामध्ये आपल्याला हे भाजलेली मेथी मिक्स करायची आहे. मेथीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी कमी घेतली आहे. आणि आता जे मेल्ट झालेलं आहे गुळाचं मिश्रण, ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे. आणि हे मिश्रण लवकरात लवकर आपल्याला मिक्स करायचे आहे, कारण की हे जोपर्यंत गरम असतं तोपर्यंतच हे एकजीव होतं आणि याचे लाडू वळले जातात. हे जर थंड झाले तर याचे लाडू वळले जात नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. आणि गरम तेलामध्ये कधीही हात घालायचा नाही, याचा चटका लागू शकतो, याची खबरदारी घ्यायची. आणि अशा पद्धतीने सर्व आपल्याला मिक्स करायचे आहे. आता इथे मी 1 जायफळ घेतले आहे, तर मी थोडेफार जायफळ किसून घातले. अर्धे नाही, अर्ध्यापेक्षाही कमी घातलेले आहे. जर 1 किलोचं प्रमाण असलं तर त्याला अर्धं जायफळ तुम्ही टाकू शकता. इथे सुंठ पावडरही तुम्ही टाकू शकता, माझ्याकडून स्किप झाली. मी इथे 1 चमचाभर सुंठ पावडरही टाकलेली होती. आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर बघा आपले लाडू कसे वळल्या जात आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडू आपल्याला पटापट बांधून घ्यायचे आहे. तुमच्या सोबतीलाही तुम्ही कोणी घेऊ शकता, कारण हे मिश्रण लवकर थंड होते, त्यामुळे पटपट बांधायचे आहे. तर बघा आपला लाडू कसा तयार झालेला आहे, अगदी मऊ आणि खायला देखील जास्त गोडही नाही, जास्त फिक्काही नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातलं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता. तर कशी वाटली याची रेसिपी नक्की सांगा.